तर पोट्ट्याहो, आज आपण गेलो होतो वीरच्या यात्रेला. जसं मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओत सांगितलं होतं, की आपण जाणार आहोत वीरच्या यात्रेला आणि कसं जातात ते पण तुम्हाला सांगणार आहोत. हा आहे बंगलोर हायवे, पुणा-बंगलोर हायवे आणि त्यात सारोळा गाव लागते. सारोळा गावामधनं ब्रिजच्या खालनं वळून जावं लागते. ते डायरेक्ट हा रोड वीरच्या यात्रेच्या म्हणजे वीर गावातच निघते. तिथं डायरेक्ट वीरच्या मंदिराच्या थोडंसं अलीकडं हा रोड निघते. तर ह्या रोडने आपण निघलो होतो आणि रस्त्याला 4 ते 5 किलोमीटरपर्यंत खड्डे आहेत. तिथून पुढं सगळा रोड ओके आहे आणि सिंगल लेन असल्यामुळं जरा वेळ लागते थोडा. पण हा रोड बेस्ट आहे, जाण्या येण्याला सरळ सरळ रोड आहे, लगेच रिटर्न येते, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला पण जायचं असलं तर तुम्ही पण याच रोडनी जावा. पुढे जाऊन रोड सगळा क्लिअर आणि छान लागते. मी पण याच रोडनी गेलो आणि खूप बरं वाटलं. वीरच्या यात्रेला जायचं जसं मी ठरवलं होतं तसं माझ्या डोक्यातच होतं, आपल्याला जायचं म्हणजे जायचं आहे. दिवसा जायचं होतं खरं तर, पण माझ्याकडे वेळ नसल्यामुळं मी संध्याकाळी निघालो. आणि प्रत्येक गावाला एक एक कमान, असं गाव कमीत कमी 4 ते 5 गाव आहेत. 5 गाव क्रॉस केल्याच्यानंतर इथे वीरगाव. वीरगाव हे वीर डॅम आहे तिथं एक मोठा. त्या डॅममुळं तिथं वीरगाव आहे. म्हणजे त्या डॅमला, या गावामुळं वीर डॅम असं नाव पडलेलं आहे. मागच्या वेळेस तुम्हाला तो वीर डॅम पण मी दाखवला होता. आणि देवाच्या मंदिरात पहिलं पाऊल ठेवल्याच्यानंतर फक्त पायाला लागतोय तो गुलाल. आणि नाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर हे देवस्थान बघण्यासाठी लोक इतकी गर्दी करतात, बाहेरनं लोक येतात. जत्रा 12 दिवस चालते आणि जत्रा खरं तर गुरुवारी संपली होती, पण आपल्याला जायला लेट झालं तरी पण गर्दी कमी नव्हती. सगळी लोक एकदम व्यवस्थित लाईननं दर्शन करत होती. हे बघा, दर्शनासाठी एवढा मोठी लाईन लागलेली होती आणि प्रत्येकजण श्रद्धेनं आणि विश्वासानं तिथं आलेला होता. मी पण त्या श्रद्धेनं आणि विश्वासानं तिथे गेलो होतो. मंदिराच्या प्रत्येक भिंतीला, प्रत्येक ठिकाणी गुलाल लागलेला होता. प्रत्येक पावलाला माणसाच्या अंगाला गुलाल लागत होता. ही एक्झिट एंट्री आहे मंदिराच्या आतनं. समोरनं गेल्याच्यानंतर इथे एक्झिट होते. त्यातच तिथं आतमध्ये गेल्यावर मी बघितलं तिथं आरती लिहिलेली आहे म्हस्कोबाची. पण मला ती वाचता नाही आली, जास्त वेळ नसल्यामुळं, कारण की मागणं लोक ढकलत होते, पुढं चला पुढं चला. मग मी पुढे गेलो.